नमस्कार मित्रांनो, आज आपण पुस्तक वाचन प्रकल्पाअंतर्गत एका नवीन पुस्तकाची ओळख आज आपण करूया की हे पुस्तक आपण का वाचलं पाहिजे. तर मित्रांनो, अलीकडे आपण सोशल मीडिया, टीव्हीच्या माध्यमातून जे एक पुस्तकाबाबत अतिशय वादंग निर्माण झालेला आहे तो आपण ऐकले असाल. तर त्या पुस्तकाचं नाव आहे शिवाजी कोण होता. कदाचित हे पुस्तक याविषयीची माहिती अलीकडे आपल्याला वर्तमानपत्र आणि वेगवेगळ्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात यावर चर्चा होताना दिसते आहे. तर या पुस्तकाला आपण का वाचलं पाहिजे. छत्रपती शिवरायांचा जर खऱ्या अर्थाने कालखंड किंवा खऱ्या अर्थाने त्यांचं महान कार्य समजून घ्यायचं असेल तर या पुस्तकामध्ये काय नेमकं दिलेलं आहे आणि या पुस्तकाविषयी जो अलीकडे वादंग निर्माण झाला आहे ती बाजू आपल्या दृष्टीने जरी या ठिकाणी चर्चा करायची नाही, परंतु विद्यार्थ्यांनी, प्रत्येक व्यक्तीने हा पुस्तक या ठिकाणी का वाचलं पाहिजे याविषयीची आज आपण थोडक्यात या ठिकाणी अवलोकन आपण करूया. मित्रांनो, हे जे पुस्तक आहे हे पुस्तक आपल्या सर्वांना दिसत असेल, शिवाजी कोण होता. त्याच्या मागे तुम्हाला या ठिकाणी हा मलपृष्ठ आहे आणि हा समोरचा मुखपृष्ठ आहे. याला जर सलग आपण असं केलं तर या ठिकाणी आपल्याला याची रचना या पुस्तकाची अशा पद्धतीने दिसेल. अतिशय छोटेखानी पुस्तक आहे. या पुस्तकाचे लेखक गोविंद पानसरे हे आहेत आणि या ठिकाणी हे पुस्तक सर्वप्रथम पहिल्यांदा जे प्रकाशित झालेलं आहे हे 1987 मध्ये प्रकाशित झालेलं आहे. मित्रांनो, हे पुस्तक 87 मध्ये प्रकाशित झाल्यानंतर आज जवळपास 38-39 वर्षानंतर या पुस्तकाबाबत या ठिकाणी चर्चेला विषय येणे ही सुद्धा एक मोठी बाब आहे. तर मित्रांनो, या पुस्तकाच्या अंतर्गाभामध्ये, या पुस्तकाच्या मुख्य जो गाभा आहे हे काय आहे हे आम्हाला वाचल्याशिवाय समजणार नाही. तर छत्रपती शिवरायांच्या कालखंडातील छत्रपती शिवाजीराजे कोण होते यांचं संपूर्ण इतिहास संक्षिप्त आणि पुराव्यासह या ठिकाणी मांडण्यात आलेला हा अतिशय सुंदर पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये एकूण 72 पेजेस आहेत. या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल 72 पेजेस हे छोटेखानी पुस्तक आणि परंतु या ठिकाणी तब्बल मागच्या पेजेसवर जर तुम्ही बघितले तर जवळपास 43 पुस्तकांची संदर्भ यादी आहे. यासोबत या ठिकाणी काही शिवाजी महाराजावरील काही महत्त्वाचे ग्रंथ, जवळपास 21 ग्रंथांचं वाचन करून या ठिकाणी यांचा संदर्भ या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आणि विशेष म्हणजे गोविंद पानसरे यांनी लिहिलेल्या या पुस्तकाला जवळपास आज 37-38 वर्ष लोटलेले आहेत. छत्रपती शिवरायांचे राज्य आज आपल्याला आजच्या या लोकशाहीमध्ये का आठवावे, छत्रपती शिवरायांचा जो कारभार आहे आजही आज आपल्याला का आदर्श वाटतो याची सडेतोड आणि पूर्णपणे एक विज्ञाननिष्ठ, एक वैज्ञानिक दृष्टिकोन, सत्यपणा आणि सर्व बाजू मांडून या ठिकाणी या पुस्तकाची मांडणी केलेली आहे. या पुस्तकाच्या सुरुवातीलाच पहिल्या पानावर या ठिकाणी तत्कालीन न्यायमूर्ती PB सावंत, मुंबई हायकोर्टाचे जे न्यायमूर्ती होते, त्यांनी या ठिकाणी या पुस्तकांवर आपला अभिप्राय सुद्धा नोंदवण्यात आलेला आहे. त्याचं पत्र हे जसेच्या तसे या ठिकाणी या आवृत्तीमध्ये देण्यात आलेलं आहे. मित्रांनो, या ठिकाणी या पुस्तकाच्या गाभाऱ्यामध्ये काय दडलेलं आहे, लेखकाचे निवेदन गोविंद पानसरे यांनी 1988 मध्ये पहिल्यांदा ज्या वेळेला पहिली आवृत्ती प्रकाशित झाली त्यावेळेला या ठिकाणी आपले मनोगत मांडलेले आहे आणि त्यानंतर तिसऱ्या आवृत्तीच्या निमित्तानेही या ठिकाणी 1988 मध्ये गोविंद पानसरे यांनी आपले मनोगत व्यक्त केलेले आहे. आणि या मनोगतामधून छत्रपती शिवरायांविषयी, या पुस्तकांविषयी या ठिकाणी जे जे मोलाचे योगदान या पुस्तक निर्मितीमध्ये त्यांना लाभले त्याविषयीचाही उलगडा या ठिकाणी केलेला आहे. तर मित्रांनो, आज आपण या पुस्तकामध्ये काय दडलेलं आहे, या पुस्तकाच्या गाभाऱ्यामध्ये काय नेमकं आहे, हे पुस्तक का वाचावं या दृष्टीने मी फक्त आपल्याशी चर्चा करणार आहे. यामध्ये वेगवेगळे पाठ दिलेले आहेत. सर्वात महत्त्वाचा जो पहिला परिचयाचा पाठ आहे या ठिकाणी आगळा राजा शिवाजी या टायटलने, या शीर्षकाने या पाठ्यपुस्तकाची, या पुस्तकाची या सुरुवात झालेली आहे. आणि यामध्ये अतिशय सुंदर माहिती या ठिकाणी लेखकांनी मांडलेली आहे. यामध्ये लोकशाहीतही, म्हणजे आज लोकशाही असताना सुद्धा या ठिकाणी राजाचं कौतुक का होतं,
राजे का आठवतात याविषयीचं एक प्रास्ताविक स्वरूपामध्ये या ठिकाणी जी माहिती मांडलेली आहे ती निश्चितच आपल्या विचारांना, आपल्या विचारसरणीला चालना देणारी आहे. मित्रांनो, 350 वर्षानंतरही छत्रपती शिवरायांचा तो कालखंड का आठवावा आपण? म्हणजे त्या काळामध्ये सरंजामशाही होती, त्या काळामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आज जे आपल्याला लोकशाही व्यवस्था आहे किंवा आज लोकशाहीचं जे स्वरूप आहे त्या काळामध्ये नव्हता. शिवकाळ हा जो आहे सरंजामशाहीचा काळ होता आणि अशा काळामध्ये ही शिवरायांनी आपलं कर्तृत्वाने या ठिकाणी काय वेगळेपण केलेलं आहे याचा इतिहास या ठिकाणी मांडलेला आहे. या ठिकाणी एक वाक्य मी तुम्हाला वाचून दाखवतो या ठिकाणी मित्रांनो, की या आधुनिक लोकशाहीमध्ये एक राजाचा उदो का व्हावा? त्या राजाच्या विचारात, व्यवहारात आणि चरित्रात असे काय आहे की त्यामुळे लोकशाही सुद्धा त्यांचे स्मरणस्फूर्तीदायक ठरावे? अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे 350 वर्षानंतरही आपण छत्रपती शिवरायांना का आठवावं हे जर समजायचं असेल तर तुम्ही हे पुस्तक वाचले पाहिजे मित्रांनो. या ठिकाणी राजे तर खूप होऊन गेले, त्याविषयी उल्लेख भरपूर या ठिकाणी दिलेला आहे की वेगवेगळे राजे वेगवेगळ्या प्रांतामध्ये ते होऊन गेले, त्यांचे कार्यही होऊन गेलेले आहेत. परंतु त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या याच्या पलीकडे त्या राजांच्या कार्यांचा उदो आज इतिहासामध्ये ज्या पद्धतीने छत्रपती शिवरायांचा होतो त्या पद्धतीने होताना दिसत नाही. हेच छत्रपती शिवरायांचं आगळेपण आहे आणि हे पुस्तकातून पुराव्यानिशी लेखकांनी मांडलेलं आहे आणि म्हणून आपण हे पुस्तक वाचलं पाहिजे. सर्वात महत्वाचं, छत्रपती शिवराय या ठिकाणी हे राज्य संस्थापक होते. छत्रपती शिवरायांना कुठलीही किंवा पहिली गोष्ट म्हणजे या ठिकाणी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की पहिली गोष्ट म्हणजे शिवाजी हा कुणी अगोदर तयार केलेल्या गादीवर वारसा हक्काने बसलेला आयतोबा नव्हता. छत्रपती शिवरायाने जे स्वराज्य निर्माण केले ते स्वबळावर निर्माण केलेले आहे. ते राज्य संस्थापक होते. राज्य निर्माण करणे त्या काळामध्ये सोपे नव्हते आणि नसतेही, परंतु शिवरायाने आपल्या कर्तृत्वाच्या बळावर ते निर्माण केलेले आहे आणि म्हणून ते राज्य संस्थापक आहेत. हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला हे पुस्तक वाचणे गरजेचं आहे मित्रांनो. त्यानंतर यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. आपले कार्य आणि आपले राज्य यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो, या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे जे कार्य होते इतर राज्याहून कशा पद्धतीने वेगळे होते. अनेक राज्य होते, त्यामधली न्यायव्यवस्था, शासन व्यवस्था असेल, यांच्या तुलनेमध्ये छत्रपती शिवरायांचे राज्य हे कसे वेगळे होते याची प्रचिती आपल्याला या पुस्तकातून या ठिकाणी मिळेल. या ठिकाणी एक स्पष्ट ओळ दिलेली आहे पेज नंबर 9 वर. शिवाजींचे कार्य आणि शिवाजींचे राज्य हे त्या राज्यात राहणाऱ्या सर्वसामान्य माणसाला, रयतेला आपले वाटत होते. हेच ते ठळक वेगळेपण आहे मित्रांनो. मला असं वाटते खरं एखादे राज्य चांगले की वाईट हे ठरवण्याची सर्वोत्तम कसोटी कोणती, तर त्या राज्यातील प्रजेला, सामान्य जनतेला, बहुसंख्य प्रजेला जेव्हा हे राज्य आपले आहे असे वाटते तेव्हा ते उत्तम समजावे. अतिशय एक अधोरेखित करणार हा मुद्दा लेखकांनी या पाठामध्ये मांडलेला आहे की राज्य जेव्हा हे जनतेला आपलं वाटते, रयतेला आपलं वाटते की हे राज्य माझे आहे, हे वेगळेपण छत्रपती शिवरायांच्या कृतीतून, छत्रपती शिवरायांच्या कार्यातून या ठिकाणी सिद्ध झालेला आहे आणि म्हणून आज आपल्याला 350 वर्षानंतरही छत्रपतींना स्मरण करावं लागतंय. मित्रांनो, या ठिकाणी त्यासोबतच आपल्याला या ठिकाणी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर या ठिकाणी मुद्दे स्पर्श केलेले आहेत की जसं उदाहरणामध्ये शिवरायांच्या रक्षणासाठी, या राज्यासाठी या ठिकाणी त्या काळामध्ये सुद्धा आत्माहुतीच्या प्रेरणा सामान्य नागरिकांमध्ये का होत्या, काही उदाहरणे या ठिकाणी दिलेली आहेत मित्रांनो. इथे एक उल्लेख आहे की ज्या वेळेला पन्हाळगडावर छत्रपती शिवराय हे अडकून पडलेले होते आणि सिद्दी जोहर आणि फाजल खान त्यावेळेला प्रचंड फौजफाट्यासह, सेनेसह वेढा टाकून बसलेले होते आणि अशा स्थितीमध्ये नेताजी पालकर सिद्दी हिलालच्या साहाय्याने वेढ्यावर केलेला हल्ला नाकामयाब झालेला होता. शिवाजींच्या सेनापतीला हार पत्करून पळून जावे लागले होते. स्वतःच्या मुलाला वाचवण्यासाठी गेलेला इनामी सिद्दी हिलाल
शत्रूच्या हाती सापडला होता. अशा स्थितीमध्ये पन्हाळगडावरून या ठिकाणी शिवरायांची सुटका करण्यासाठी एक बेत रचला गेलेला होता आणि त्या बेतामध्ये एक प्रति शिवाजी, ज्याला आपण खोटा शिवाजी जे तयार करण्यात आलेला होता, हा उदाहरण अतिशय तल्लखपणे आत्महुतीच्या प्रेरणेचा एक जिवंत मूर्तिमंत उदाहरण आहे. म्हणजे त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जीव वाचवण्यासाठी एक खोटा शिवाजी तयार करण्यात आला. पालखीमध्ये बसलेला हा जो शिवाजी शत्रूच्या हातात सापडला आणि ओळख पटेपर्यंत सिद्धी जोहरानं त्याचे साथीदार गाफील राहिले आणि राजांना दूर जायला उसंत मिळाली. खोटा शिवाजी बनणारा हा जो एक व्यक्ती होता, त्या प्रजेमधला, त्या रयतेमधला कोणी महान व्यक्ती नव्हता. एक सामान्य कुटुंबातला, एक सामान्य गरीब कुटुंबातला एक शिवानाभी होता. मुद्दा लक्षात घ्या. म्हणजे एक शिवानाभी ज्याला ठाऊक होतं की मी जर या ठिकाणी पकडला गेलो, मी जर सापडलो तर त्या ठिकाणी माझा खात्मा होणार, माझा जीव जाणार, हे त्याला माहीत असताना सुद्धा तो या प्रसंगी मृत्यूच्या दाढेत जायला तयार झाला. भावना फक्त एकच होती, आपण मेलो तरी चालेल परंतु शिवाजी राजा जगला पाहिजे. मित्रांनो, ही भावना प्रत्येक नागरिकांच्या, रयतेच्या, प्रजेच्या मनामध्ये उतरवण्याचं काम, रुजवण्याचं काम छत्रपती शिवरायांच्या कार्यातून झालेलं होतं. आणि म्हणून एक उदाहरण नाही तर असे अनेक उदाहरणं आहेत की ज्या वेळेला पुढे हे सैन्य छत्रपती शिवराय आणि बाजीप्रभू देशपांडे विशाळगडाकडे जायला निघाले, तेव्हा छत्रपतींना सुखरूप विशाळगडावर पोहोचण्यासाठी बाजीप्रभूंनी आपल्या 300 मावळ्यासह, बांदल सैन्यासह खिंड लढवली आणि तो इतिहास अजरामर झाला. मित्रांनो, यामधून हे सिद्ध होते की राजा सुरक्षित जगला पाहिजे, ही भावना प्रत्येक सैनिकांच्या, प्रत्येक प्रजेच्या हृदयामध्ये स्थान मांडून होती. हे निर्माण करणारा राजा, आगळा वेगळा राजामध्ये छत्रपती शिवाजी राजा होता. कारण या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं की बाजीप्रभू अन ते बेनाम मुठभर मावळे का लढले. पुन्हा तीच भावना, आपण मेलो तरी चालेल पण जे कार्य आरंभलेले होते ते पूर्ण करायला शिवाजी जगायला हवा, ते कार्य पूर्ण व्हायला हवे. ज्यांच्यासाठी सतत मरण पत्करावं लागते असे कार्य होते, अशीच त्यांची भावना होती. म्हणजे लाख मेले तरी चालेल पण या जगाचा पोशिंदा जगला पाहिजे, ही भावना शिवरायांनी आपल्या कृतीतून, आपल्या कार्यातून प्रत्येक त्या स्वराज्यातील मावळ्यांमध्ये, व्यक्तींमध्ये, नागरिकांमध्ये रुजवलेली होती. आणि हीच मोठी भावना जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला हे पुस्तक वाचावं लागेल. असे अनेक उदाहरणं या ठिकाणी काही महत्त्वाचे दिलेले आहेत. त्यामध्ये आग्र्याहून सुटका कशी झाली त्यामध्ये सुद्धा मदारी मेहतरांनी, तुम्हाला माहीत असेल, हिरोजी फर्दन यांची भूमिका फार महत्त्वाची आहे. तर असे जीवाला जीव लावणारे, राजावर प्रेम करणारे, या स्वराज्यासाठी लढणारा राजा जो होता त्याला जीव द्यायला तयार होणारी माणसं स्वराज्यामध्ये छत्रपती शिवरायांनी निर्माण केली. हा इतिहास तुम्हाला प्रेरणा देणारा आहे. हे समजून घ्यायचं असेल तर हा पुस्तक तुम्ही वाचलं पाहिजे. यापुढेही आणखी काही उदाहरणं आपल्याला सांगता येतील. यामध्ये काही 1-2 पॉइंट्स आपण या ठिकाणी घेऊ. शिवरायांचे राज्य कशा पद्धतीने होते. छत्रपती शिवराय यांच्या राजवटीमध्ये न्याय प्रणाली अतिशय कठोर होती. अन्यायाविरुद्ध छत्रपती शिवाजी राजाने कधीही कुणाला सोडलं नाही. तो वतनदार असेल, तो सेनापती असेल, जर तो दोषी आढळला तर त्याला शिक्षा झालेली आहे, हे इतिहासात नमूद आहे. आणि म्हणूनच 350 वर्षानंतरही छत्रपती शिवराय आज आपल्याला आठवतात. आज लोकशाहीमध्ये आपण जगतो. सरंजामशाही मधला तो 350 वर्षापूर्वीचा कालखंड आणि आज लोकांचे राज्य, लोकशाही म्हणून आज आपण मिरवत असताना छत्रपती शिवरायांचं कार्य, त्यांचं प्रशासन, त्यांची न्याय व्यवस्था, त्यांचं शेतकऱ्यांप्रती असणारा आदर, प्रत्येक स्वराज्याप्रती असणारा त्यांची जी भावना आहे ती आज तुमच्या आमच्या हृदयाला स्पर्श करून जाते. असे महान कार्य शिवरायांनी केलेले होते. यामध्ये नेहमी एक उदाहरण सांगले जाते की स्त्रियांच्या अब्रू संदर्भात
छत्रपती शिवरायांचा दृष्टिकोन अतिशय स्पष्ट होता. एक उदाहरण तुम्हाला सर्वांना माहित आहे, इथे पेज नंबर 18 वर एक दिलेली आहे. ते उल्लेख केलेला आहे की रांझ्याच्या पाटलाची एक गोष्ट प्रसिद्ध आहे. गावचा वतनदार पाटलाने गरीब शेतकऱ्यांच्या तरणटाट्या पोरीला दिवसा ढवळ्या सर्व सक्षम उचलून नेले आणि भोगली. माती झालेल्या जिन्यापेक्षा मरण बरं म्हणून पोरीनं जीव दिला. सारा गाव हळहळला पण मुक्काम राहिला. यापुढे ज्या वेळेला ही गोष्ट छत्रपती शिवरायांच्या कानी आली, शिवरायांच्या कानी आल्यानंतर पाटलाच्या मुसक्या बांधून पुण्याला आणले आणि त्याची हातपाय तोडण्याची शिक्षा झाली. नुसती झालीच नाही तर अंमलात आणली. हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे त्या काळामध्ये स्त्रियांच्या अब्रूविषयी जर कुणी एखादा व्यक्ती, एखादा पदाधिकारी, एखादा पदावर असणारा व्यक्ती जरी चूक जर केली असेल तर त्याला शिक्षेची माफी नव्हती. आणि म्हणून आज आपल्याला छत्रपती शिवराय आठवतात. 350 वर्षानंतरही शिवाजी महाराज का आठवतात? तर स्त्रियांची अब्रू असेल, मुलाबाळांची अब्रू असेल, यांना अब्रूला हातही लावण्याची हिंमत स्वराज्यामध्ये होऊ नये हे छत्रपती शिवरायांनी 350 वर्षापूर्वी आपल्या कृतीतून सिद्ध केलेलं आहे. आणि म्हणून छत्रपती शिवराय आज हे प्रत्येकाला आदर्श वाटतात. ते राज्यकर्ते असतील, ते सामान्य नागरिक असतील, सामान्य शेतकरी असेल, यालाही राजा आपल्या हृदयात वाटतो. याचं कारण ते स्वतःसाठी जगले नाही, ते रयतेसाठी जगले. हे त्यांच्या उदाहरणावरून या ठिकाणी स्पष्ट होते. मित्रांनो, आणखी एक उदाहरण, एक अतिशय सुंदर उदाहरण या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. शिवाजी महाराज आणि रयतेचे संबंध कसे होते. इथे पेज नंबर 20 वर या ठिकाणी एक पॅसेज आहे. त्यावरून लक्षात येईल की रयतेच्या सामान्य गोरगरीब जनतेच्या लेखी सुनांच्या अब्रू संबंधात शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन जसा त्या काळातील इतरांपेक्षा वेगळा होता, तसाच रयतेच्या संपत्ती संबंधीचा दृष्टिकोनही खूप वेगळा होता. रयतेची संपत्ती म्हणजे कुणाही दांडगेश्वराने लुटायची वस्तू अशी त्या काळी रीत होती. त्या काळी सारख्या लढाया होत. पायदळ, घोडदळ हे सैन्य सारखे एका ठिकाणाहून दुसरीकडे मोहिमांसाठी फिरत असत. आणि हे सैन्य एका गावातून दुसऱ्या गावामध्ये जात असताना उभ्या पिकाची प्रचंड नासाडी करत असत. मात्र मित्रांनो, छत्रपती शिवरायांनी सक्त आज्ञा दिलेली होती की रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये. या आज्ञेवरून लक्षात येते की छत्रपती शिवरायांचं त्या स्वराज्यातील शेतकऱ्यांप्रती किती आपुलकीची भावना होती. या रयतेमधील, या स्वराज्यातील प्रत्येक शेतकरी हा आनंदाने, स्वाभिमानाने, समाधानाने जगला पाहिजे, ही भावना छत्रपती शिवरायांच्या अंतःकरणामध्ये होती. आणि म्हणून त्यांनी सर्व सैन्यांना सक्त आदेश दिला की रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये, त्यांचे नुकसान होता कामा नये. हे वाक्य बरेच काही सांगून जाते. आणि म्हणून आज आपल्याला छत्रपती शिवाजीराजे आठवतात. याशिवाय अनेक मुद्दे आहेत. व्यापार उद्योगात संरक्षण आहे, गुलामांच्या व्यापारावर बंदी, आणि सर्वात महत्वाचा एक शेवटचा टॉपिक मी तुम्हाला सांगू इच्छितो की जो पेज नंबर 26 वर दिलेला आहे, धर्मश्रद्ध पण धर्मद्रेष्टा नव्हे, या शीर्षकामध्ये अतिशय सुंदर माहिती दिलेली आहे. तुम्ही का पुस्तक वाचले पाहिजे, हा शिवाजी कोण होता हे जर तुम्हाला वाचायचं असेल तर शिवाजी आणि धर्म या टायटल खाली या पॅसेज मध्ये स्पष्ट केलेलं आहे. आणि जर तुम्ही याचं वाचन केले तर तुम्हाला कळेल की छत्रपती शिवराय हे कोण होते. यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे शिवाजी महाराजांचा एकूण धर्माविषयी दृष्टिकोन काय होता, व्यवहार कसा होता, हिंदू धर्मासंबंधी आणि मुस्लिम धर्मासंबंधी शिवाजी कसा वागला, हे ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचे प्रश्न आहेत. सांप्रत काळाच्या दृष्टीने सुद्धा हे प्रश्न महत्वाचे आहेत. आणि म्हणून छत्रपती शिवरायांचा जर धर्म विषयक दृष्टिकोन अभ्यासायचा असेल तर तुम्ही शिवाजी कोण होता हे पुस्तक अवश्य वाचा. यासह अनेक मुद्दे या ठिकाणी परामर्श लेखकांनी घेतलेला आहे. तर या पुस्तकांमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे मी या ठिकाणी आपल्या समोर सांगितलेले आहे. एकंदरीत छत्रपती शिवरायांचा जो कालखंड आहे, त्यांचं जे प्रशासन आहे, त्यांची जी स्वराज्यामध्ये असणारी, सर्वसामान्याप्रती असणारी जी नाळ आहे, जो विश्वास आहे, जे शिस्त आहे, जे न्याय आहे,
हे सर्व मुद्द्यांना पुराव्यासह स्पष्टीकरणासह या ठिकाणी या पुस्तकामध्ये लेखक गोविंद पानसरे यांनी मांडलेला आहे. आणि म्हणून तुम्ही अवश्य हे पुस्तक वाचले पाहिजे, जेणेकरून छत्रपती शिवरायांचं जे अस्सल स्वरूप आहे, अस्सल त्या ठिकाणी त्यांचं महान कर्तृत्व आहे, हे येणाऱ्या पिढीला प्रेरणादायी ठरेल आणि त्याची माहिती मिळेल. आणि म्हणून या पुस्तकाच्या शेवटच्या पानावर सुद्धा काही ठळक मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत. या सर्व प्रश्नाची उत्तरे जाणून घ्यायची असेल तर तुम्ही अवश्य गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता हे पुस्तक सुट्ट्यांमध्ये अवश्य वाचा. याची किंमत फारशी नाही. हे पुस्तक तुम्ही प्रकाशकाकडून बोलवू शकता. या ठिकाणी प्रकाशकाचं नाव स्पष्ट दिलेलं आहे. या ठिकाणी या प्रकाशकांच्या पत्त्यावरून हे पुस्तक तुम्ही सहज बोलवू शकता. आणि छत्रपती शिवरायांचा जो सुवर्ण काळ होता, छत्रपती शिवरायांचा जो आदर्श व्यवहार होता, हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर अवश्य तुम्ही एकदा शिवाजी कोण होता हे पुस्तक वाचले पाहिजे. मित्रांनो, आज आपण इथेच थांबू. यासह पुढच्या भागामध्ये आपण नवीन पुस्तकासह एका विषयावर चर्चा करू. तोपर्यंत धन्यवाद.